हे हात चालावया पाये तव तो आपले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको जव काळासे दुरी ठेला तव तो हवे गुण गाय ऐक वहिला मनी भाव धरुनी भला न वंचे त्याला चुकू नको जोडोनी धन न घाली माती ब्रह्मवृंद पूजन यती सत्याचरण दयाभूती कवी सांगाते चुकू नको दशा यौवन वानरी अंगी पांगिला नव्हे विषय संगी काम क्रोध लोभ मोह त्यागी राही संत संगी चुकू नको मग तेथे न चले काही सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे तै यमाज्ञा जव काळासे धुई ठेला तव तो हवी गुण गाय ऐक वहिला मनी भाव धरुनी भला न वंचे त्याला चुकू नको पांडुरंगा करो प्रथम प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवण त्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं साङ्गनिलाम्बुदाभं जगन्निहित पाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिउदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मस्तक माझा जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाये तव तो आपले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुको नको जव काळाशी दुरी ठेला तव तो हरी गुण गाय ऐक वहिला मनी भाव धरुनी भला न वंचे त्याला चुकू नको संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून मानवाला अत्यंत महत्त्वाचा मार्मिक अशा प्रकारचा उपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल
भगवती इंद्रायणी मातेच्या तटावर अलंकापूर क्षेत्रामध्ये कैवल्य चक्रवर्ती योग्यांची मौली साधकांचे मायबाप ज्ञानदेवराज ज्ञानोबा यांच्या कृपेनं या ठिकाणी आपल्या या विठ्ठल वारकरी सेवा संस्थेमध्ये हा जो कार्यक्रम आहे तो आपले हरिभक्तपरायण आनंद महाराज दगडे आणि त्यांचे अजून काही सोबती आहेत, तुकाराम महाराज मदने, विशाल महाराज वदक, चंद्रकांत महाराज मराठी आणि सौभाग्यवती मंगलाताई मुरलीधर लांगे या सर्व साधकांनी पुण्यसलीला आदिशक्ती भगवती नर्मदा मातेची परिक्रमा 3 महिने 3 दिवसामध्ये यांनी पूर्ण केली आणि ती परिक्रमा पूर्ण केली म्हणून त्याचा मावंद्याचा कार्यक्रम म्हणून आपला हा कीर्तनाचा उत्सव आहे आणि पंगत आहे. आणि आपल्या या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी बरीच संत मंडळी आलेली आहेत. पूजनीय, वंदनीय, प्रातस्मरणीय, चालतं बोलतं ज्ञानेश्वरीचं रूप जर पाहायचं असेल तर असे कोण आपले भीमदादा आहे. आणि नुकतंच गायत्री पुरस्चरण पूर्ण करून आलेले आपले वेदमूर्ती बंदिष्टे काका आहेत. त्यांनी याच्याही अगोदर पुरस्चरण केलं होतं 3दा असं आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. अजून उपस्थित असलेली सर्व संत मंडळी, सर्व साधक, सर्व भाविक आणि सर्व माता भगिनी सर्वांच्या चरणी मनपूर्वक नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळतो. हां, त्यांचे बरं झाले. हां, गोदावरी, त्यांची गोदावरी पण परिक्रमा झाली आनंदे महाराजांची. कृष्णाची पण परिक्रमा केली. अजून कोणती? भीमा, इंद्रायणी अशा 4-5 त्यांनी परिक्रमा केलेल्या आहेत. अशी त्यांची खूप मोठी साधना आहे. त्यांच्या चरणी आपण दंडवत करूया. हां, आपले हो, विठ्ठल 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 पूजनीय वंदनीय मोडेकर बाबा, त्यांनी सुद्धा त्यांच्याबरोबर ह्या सर्व परिक्रमा केल्या. नर्मदा परिक्रमा केली, गोदावरी परिक्रमा केली, भीमा परिक्रमा केली, कृष्णा, कृष्णा, सावित्री, वैतरणा आणि गोदावरी अशा या सर्व परिक्रमा यांनी केलेल्या आहेत. अजून आपल्याला काही कोणतीच परिक्रमा नाही झालेली. त्यांच्या चरणाला आपण वंदन करूयात. त्यांच्या चरणातून काय थोडंफार पुण्य आपल्याकडे आलं तर त्यांनी कृपा करावी आम्हालाही आणि त्यांच्या सारखीच आमच्याकडून परिक्रमा व्हावी असा त्यांनी आपल्याला आशीर्वाद द्यावा. तर त्या परिक्रमा ह्या सर्वच साधकांचं यांनी परिक्रमा केलेल्या आहेत आणि त्या निमित्तानं ही सेवा आहे म्हणून तुकोबा यांचा थोडंसं तीर्थक्षेत्राविषयीचा उपदेश करणारा, यात्रेविषयीचा उपदेश करणारा हा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा उपदेश तसा दुसऱ्याही गोष्टीचा उपदेश या अभंगातून केलेला आहे. अभंग तसा नाट प्रकरणातील अभंग आहे आणि उपदेश हे आपल्याला फक्त संतच करू शकतात. उपदेश करतात म्हणजे सांगतात, आपल्याला आपल्या हिताच्या गोष्टी सांगतात, की ज्यांनी आपलं हित होईल अशा प्रकारच्या गोष्टी सांगतात. उपदेश म्हणजे शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर ज्या सांगण्यामध्ये अज्ञात ज्ञापकत्व आणि सप्रयोजनत्व असतं अशा त्या सांगण्याला उपदेश म्हणतात. म्हणजे ती जे सांगितलेलं आहे ते अज्ञात असावं लागतं
इतर कोणत्याही प्रमाणाने ते ज्ञात असून चालत नाही. ज्ञात वस्तू जर सांगितली तर त्याला उपदेश म्हणत नाही. त्या सांगण्यामध्ये अज्ञात ज्ञापकत्व म्हणजे अज्ञात असणाऱ्या गोष्टीचं त्यांनी सांगितलं गेलेलं पाहिजे. आणि जे सांगितलेलं आहे ते अनुष्ठान केल्यानंतर, ते साधना केल्यानंतर त्याला काहीतरी प्रयोजन पाहिजे, म्हणजे काहीतरी त्याला फल पाहिजे. ती प्रयोजनाने युक्त अशा प्रकारचं जर काही साधन सांगितलं तर अशा त्या सांगण्याला उपदेश म्हणतात. म्हणजेच जे केल्यानंतर आपलं हित होणार आहे अशा प्रकारचं जे सांगितलं जातं त्याला काय म्हणतात? उपदेश म्हणतात. आणि हा उपदेश आपल्याला फक्त संतच करू शकतात. कारण हिताच्या बाबतीमध्ये फक्त आपण संतावर विश्वास ठेवायला पाहिजे. संताची या पायी अर्थात हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. का? कारण तेच आपलं हित करू शकते. त्याची माझे हित करीती सकळ. त्याची माझे हित करीती सकळ. देणे हा गोपाळ कृपा करी. देणे हा गोपाळ कृपा करी. देणे हा गोपाळ माझे हित करीती सकळ. देणे हा गोपाळ कृपा करी. देणे हा गोपाळ कृपा करी. देणे माझे हित करीती त्याची माझे हित करीती सकळ. त्याची म्हणजे कोण? संत. संतच आपलं हित करू शकतात, आपलं हित सांगू शकतात. दुसरं कोणी आपलं हित करू शकत नाही आणि कोणी सांगूही शकत नाही. कारण संताशिवाय दुसरं कोणाला आपलं हित कळतही नाही, कोणी सांगूही शकत नाही. आपलं हित आपल्यालाही कळत नाही. माझे स्वहित नेणती कोणी काहीच न करीते मज वाचुनी. सज्जन तव सुखाची मांडणी नेणती कोणी आदि अंत. आपलं हित कोणी कोणी जाणत नाही. हित जाणणारे आणि सांगणारे या जगामध्ये फक्त तिघ जण आहेत. एक देव, देवाला सर्वांचं हित कळतं आणि तो सांगतोही. एक देव, कारण तो सर्वज्ञ आहे, त्याला सगळं कळतं. या सर्वज्ञ हा सर्ववेद म्हणून श्रुतीनं त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याला सर्वांचं हित कळतं. दुसरं आहे शास्त्र, वेद. वेदासारखं शास्त्र, श्रेष्ठ शास्त्र जगात दुसरं कोणतं नाही. वेदालाही आपलं हित कळतं. म्हणून ज्ञानोबा म्हणतात अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती. नाही श्रुती परवती माऊली जगा. श्रुतीसारखी, वेदासारखी आई जगामध्ये दुसरी कोणती नाही. का? कारण अहितापासून काढणारी आणि हित देऊन वाढवणारी तशी कोणी नाही. म्हणून एक शास्त्र आपल्याला हित सांगतं, देव हित सांगतो, आणि दुसरी संत आपल्याला हित सांगतात. त्याची माझे हित करीती सकळ. संतांना आपलं हित कळतं. हित कशात आहे आणि अहित कशात आहे हा शोध घेऊनच संत आलेले असतात. शोधोनिया आले संत हिताहित जगाचे. जगाचं हित कशात आहे आणि अहित कशात आहे याचा शोध घेऊन आलेले असतात. आणि म्हणून तुकोबाराय संत आहे, आपल्याला हित सांगू शकतात. आणि म्हणून तुकोबाराय आपल्याला हिताचा उपदेश करतात. तसं उपदेश करणारे तुकोबारायांचे अनेक अभंग आहेत. पण आपल्या या निमित्ताला
अनुसरून धरून अशा प्रकारचा हा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. तुकोबा याही अभंगातून उपदेश करतात. काय उपदेश करतात अभंगाच्या प्रथमच्या? जव हे सकळ सिद्ध आहे, 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 जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय, 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 हात चालावया पाय. तव तू आपुले स्वहित पाहि, 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 तव तू आपुले स्वहित पाहि. तीर्थयात्रे राय चुकू नको, तीर्थयात्रे राय चुकू नको, चुकू नको. गवताळाचे गुरु ठेला, गवताळाचे गुरु ठेला, गवताळाचे गुरु ठेला. तीर्थयात्रे राय चुकू जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहि, तीर्थयात्रे राय चुकू नको. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. तुकोबा म्हणतात की बाबानो, अरे बाबा तू तुझं स्वतःच हित पहा. आता संसार जास्त पाहत बसू नको. संसारामध्ये काय तुझं हित होणार नाही. जगाच्या आधी कालापासून आजपर्यंत संसारात कोणाचं काही हित झालेलं नाही. म्हणून जेणेकरून तुझं हित होईल अशा प्रकारचं तू साधन कर. काय करू महाराज? तीर्थयात्रे जाय चुकू नको. आणि हिताची साधनं करत असताना, हित शब्दाचा अर्थ आपल्या दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हे हिताचं स्वरूप आहे. आणि हे दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होणं याला हित म्हणतात, याला जीवन सफल होणं म्हणतात, याला जीवन सार्थक होणं म्हणतात. आणि ही जीवनाची सार्थकता
ही होत असते भगवत दर्शनाने. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. विठ्ठलाचा साक्षात्कार झाल्यावर, देवाचं दर्शन झाल्यावर जीवनाची ही काय होत असते, सार्थकता होते. छिद्यन्ते विद्यते उदयवन्ती छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते तस्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. तस्मिन् परावरे दृष्टे, त्या परावर असणाऱ्या परमात्म्याचा साक्षात्कार झाला असता काय काय घडतं. विद्यते हृदयग्रंथी, हृदयग्रंथीचा भेद होतो. छिद्यन्ते सर्व संशयाः, सर्व संशयाचा छेद होऊन जातो. आणि अनेक जन्मामध्ये आपण केलेली जी कर्म असतात त्या कर्माचा क्षय होऊन जातो. सगळी कर्म नष्ट होऊन जातात. म्हणून भगवत दर्शनानं जीवनाची सार्थकता आहे. परमात्म्याच्या दर्शनाने सार्थकता आहे. आणि त्या परमात्म्याच्या दर्शनासाठी, दर्शनाने जीवन सफल होण्यासाठी अनेक साधनं सांगितलेले. परमात्म्याचं दर्शन होणं हे आहे हित, आणि त्यासाठी शास्त्रात अनेक साधनं सांगितलेली आहेत. अर्थात हिताची साधनं अनेक सांगितलेली, उपायाची नाही वाणी. असे जे अनेक अनेक साधनं आहेत, त्या अनेक साधनामध्ये प्रामुख्याने एक साधन या चरणामध्ये तुकोबा सांगतात की बाबा तू स्वतःच हित करून घेण्यासाठी तू हे कर. या बाबतीत तू चूक करू नकोस. काय कर, तीर्थयात्रे जाय, चुकू नको. स्वतःच हित करून घेण्यासाठी तू तीर्थयात्रेला जा. तीर्थयात्रेला जाण्याविषयी तू चूक करू नकोस. विठ्ठल विठ्ठल तीर्थयात्रा मनुष्याने करायला पाहिजे. मानव देहात आल्यानंतर हा मनुष्य देह दुर्लभ आहे. दुर्लभ असा मानव देह प्राप्त झालेला आहे. आणि मग या मानव देहामध्ये भगवत प्राप्ती करून घेणं हे महत्वाचं साध्य आहे. आणि त्यासाठी हे तीर्थयात्रेचं साधन त्याने करायला पाहिजे. ते तो गोबाया बजावून सांगतात की तीर्थयात्रेला तू जा, त्याबद्दल चूक करू नकोस. आता तीर्थयात्रा करायला पाहिजे म्हणजे तीर्थयात्रा म्हणजे काय? तीर्थ म्हणजे काय? तर तीर्थ शब्दाचा अर्थ आहे पवित्र अशा प्रकारचं जल, की ज्या जलामध्ये आपण स्नान केल्यानंतर आपली पापं काय होऊन जातात, नष्ट होऊन जातात, धुवून जातात. पापाचं क्षालन करणारं अशा प्रकारचं जे जल असतं, पाणी असतं, त्याला काय म्हणतात? तीर्थ अशा प्रकारचं म्हणतात. पवित्र जल म्हणजे शुद्ध केलेल्या जलाला तीर्थ नाही म्हणत. शुद्ध वेगळं आणि पावित्र्य वेगळं. दोष घालवण्याची, पाप घालवण्याची शक्ती ज्या पाण्यामध्ये असते त्या पाण्याला तीर्थ म्हणतात. विठ्ठल विठ्ठल आणि असे तीर्थ जगाच्या पाठीवर अनेक तीर्थ आहेत. किती तीर्थ आहेत असं ऐकलेलं आहे
की 3.5 कोटी तीर्थ जगाच्या पाठीवर आहे. आता कोणतं तीर्थ कुठं आहे एवढा शोध घेणं फार कठीण आहे. पण असं आहे शास्त्रामध्ये की आपल्या अंगावर जे केस आहेत ते 3.5 कोटी आहेत आणि त्या प्रत्येक केसाच्या मुळाशी छिद्र असतं, तिथं पापाचा निवास असतो. 3.5 कोटी पाप जगामध्ये आहेत, म्हणजे 3.5 कोटी प्रकारची पाप आहेत. ती पाप केली की ती पाप आपल्या शरीरावर त्या रोमा छिद्राच्या आश्रयाला येऊन राहतात आणि मग आपल्या ठिकाणी असणारी ही पाप घालवण्यासाठी म्हणून भगवंतांनी या 3.5 कोटी तीर्थाची व्यवस्था केलेली आहे. पण ही 3.5 कोटी तीर्थ शोधायचे कुठं, कठीण आहे. असंही ज्ञानोबाईंनी म्हटलेलं की सगळ्या तीर्थाचं स्नान जर घडावं असं वाटत असेल, सगळ्याच तीर्थाचं फल जर प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर कुठं स्नान करावं? समुद्राला स्नान कर. का तीर्थी जी त्रिभुवनी ती घडती समुद्रावगाहनी नातरी अमृत रस स्वादिनी रस सकळ तीर्थे जिये त्रिभुवनी. त्रिभुवनामध्ये जेवढे तीर्थ आहेत तेवढी सगळी तीर्थ समुद्राला जातात, समुद्राला जाऊन मिळतात. आणि म्हणून समुद्रात स्नान केलं की सगळ्या तीर्थात स्नान केल्याची फलश्रुती प्राप्त होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असे अनेक तीर्थ आहेत, पण त्याच्यामध्ये काही या तीर्थामध्ये मुख्य महत्वाचे तीर्थ आहेत. गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, अशी कावेरी वगैरे अशी महत्वाची अशा प्रकारची तीर्थ आहेत. आपल्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं चंद्रभागाही आहे, पवित्र आहे. कारण या सर्व तीर्थांचा जन्म भगवंताच्या संबंधाने होतो. विठ्ठल विठ्ठल तुझ्या
भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. गंगेची उत्पत्ती भगवंताच्या चरणापासून झालेली आहे. भागवतामध्ये कथा येते की ज्या वेळेला भगवंतांनी त्रिविक्रम रूप धारण केलं, बळीच्या दारामध्ये ज्या वेळेला बटू रूप धारण करून त्रिपाद भूमी दान मागित त्यांनी संकल्प ज्या वेळेला केला आणि ती भूमी ज्या वेळेला मोजून घ्यायची त्या वेळेला भगवंतांनी त्रिविक्रम रूप धारण केलं. एका पायाने पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पायाने सगळं अंतरिक्ष, आणि अंतरिक्ष व्यापण्यासाठी ज्यावेळेला दुसरा पाय वरती भगवंतांनी नेला त्यावेळेला ह्या ब्रह्मांडाचा जो कडा असतो त्या ब्रह्मांडाच्या कड्याला भगवंताच्या चरणाचा अंगठा लागला आणि त्या पायाच्या अंगठ्याच्या स्पर्शाने तो ब्रह्मांडाचा कडा तुटला आणि ब्रह्मांडाच्या बाहेर असणार जे जल आहे ते आत घुसलं, ते भगवंताच्या चरणावरती आलं आणि चरणावरती आल्यानंतर चरण धुतले गेले. तेच पाणी तेच जल भगवंताचे चरण धुतलेलं खाली आलं, ते ब्रह्मदेवाने पाहिलं, त्याला कमंडल धारण केलं, तीच ती गंगा. नंतर ती स्वर्गात आली आणि नंतर भगीरथाने तप केल्यानंतर पुन्हा ती पृथ्वीवर अशा प्रकारची आली म्हणून तिला भागीरथी अशा प्रकारचं म्हणतात. ही गंगा, गंगेचा जन्म भगवंताच्या चरणापासून. तसं या सर्व महाराज मंडळींनी साधकांनी ज्या तीर्थाची, ज्या नर्मदा मातेची मैयाची परिक्रमा केली, ही नर्मदा मैया ही सुद्धा भगवंताच्या पासूनच निर्माण झाली, पण भगवान शिवशंकराच्या पासून. भगवान शंकर ज्या वेळेला तपश्चर्या करत होते, तपश्चर्या करत असताना त्या तपाच्या उष्मेनं भगवंताला जो घाम आला आणि तो घाम जो प्रवाहित झाला तीच कोण आहे? नर्मदा माता. विठाल विठाल. आणि मग भगवंतानी, आता भगवंताची ती मुलगीच भगवंताच्या शरीरापासून निर्माण झाली. शरीरापासून जो निर्माण होतो ती कोण असते? जर पुल्लिंगी असेल तर मुलगा आणि स्त्रीलिंगी असेल तर मुलगी, कन्या. अर्थात ती भगवान शंकराची कोण? कन्या. भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले, तिला वर दिला की तू सर्व जगात तुझ्याकडे जो कोणी येईल त्या सर्वांचं तू काय करशील? पाप नष्ट करशील. आणि नर्मदा मातेमध्ये जोही दगड असेल तो नुसता दगड नाही, कसलाही धोंडा, कसाही वेडा वाकडा कशाही आकाराचा असेल आणि तो जर आपण घरी आणला तर त्याची पूजा करण्यासाठी त्याला पुन्हा भूदेवाला बोलवून, ब्राह्मणांना बोलवून प्राण प्रतिष्ठा करण्याची गरज नाही. नर्मदेतला कसलाही खडा हे भगवान शंकराचं स्वरूप आहे. नर्मदेश्वर, नर्मदेश्वर अर्थात भगवान शंकर आहे. जसं गंडकीतला कोणताही दगड उचलला तर तो कोण आहे? विष्णू आहे. विष्णू शालिग्राम आहे. तसं नर्मदा मैयातला कोणताही दगड वाळूचा कसलाही खडा असला तर तो काय आहे? नर्मदेश्वर आहे. भगवान शंकराचं ते रूप आहे. असं महात्म्य, हे महत्व नर्मदा मैयाचं. आणि जो कोणी साधक या नर्मदा मातेची परिक्रमा करतो, नर्मदा मैया त्याची सर्व इच्छा पूर्ण करते. विठाल विठाल. Hare
आणि त्या प्रत्येकांना ती परिक्रमा करत असताना काही ना काही प्रचिती येते, अनुभव येतो. काही सांगतात, काही सांगत नाही. नर्मदा मैया ही साक्षात शिवस्वरूप आहे. गंगा साक्षात विष्णू स्वरूप आहे. गंगा ही कोण आहे? हिमालयावर भगीरथ नदीला आणलं आणि जी प्रवाहित झाली ही साक्षात विष्णू स्वरूप आहे. आणि नर्मदा साक्षात शिवस्वरूप आहे. सरस्वती साक्षात ब्रह्मरूप आहे. अशी ही साक्षात शिवस्वरूप असणारी ही नर्मदा मैया, तिची परिक्रमा जी इच्छा मनामध्ये आपण धरून ती परिक्रमा करू, ती त्या साधकाची इच्छा ती पूर्ण करते ती इच्छा. आपल्याला ज्या आपल्या उपास्य दैवताचं दर्शनाची अपेक्षा धरून जरी आपण नर्मदा मैयाची परिक्रमा केली, ती इच्छा सुद्धा पूर्ण करते. विठ्ठल विठ्ठल नर्मदा मैयाच्या कृपेनं फक्त भौतिक अशा प्रकारचे विषय आपल्याला प्राप्त होतील, संसारातल्या इच्छा पूर्ण होतील एवढंच नाही, परमार्थातल्याही सगळ्या इच्छा, धर्म अर्थ काम मोक्ष या सर्व पुरुषार्थाची प्राप्ती करून देणारी मैया आहे. समर्थ साक्षात शिवरूप आहे. असे उदाहरण एक ऐकलेले आहेत, महात्म्याने त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत, काही ऐकलेले आहेत. असे ज्यांनी परिक्रमा करून आले त्यांनी सांगितलेले की एक महात्मा होते, मला वाटतं काहीतरी त्यांचं गौरीशंकर काहीतरी त्यांचं नाव होतं, दादाजी म्हणायचे त्यांना. त्यांनी 40 वर्ष नर्मदा मैयाच्या परिक्रमा केल्या. आणि एकट्याने नाही, आपण जसं पंढरपूरला वारीला जातो, अनेक एखादा महाराज असेल, अनेक आपल्या भक्तांना आपल्या भाविकांना तो सोबत घेऊन जातो. हजारो अशा प्रकारचे लोक घेऊन आपण जसं पंढरपूरला जातो तसे ते महात्मे शेकडो लोकांना घेऊन ती परिक्रमा करायची. आणि त्यांची एक परिक्रमा मला वाटतं 3 वर्ष 3 महिने 13 दिवस, म्हणजे मार्कंडेय पुराणामध्ये परिक्रमेचा जो विधी सांगितलेला आहे, म्हणजे जसा तुझा विधी आहे त्या विधीनुसार 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाचा तो विधी आहे. मग कुठं किती दिवस थांबायचं, कसं तिथला विधी कसा करायचा सगळं तो त्याच्यात आहे. आणि अशी ती परिक्रमा ते करायची. मला वाटतं 12 का 13 त्यांनी परिक्रमा केलेलं होतं. 3 वर्षात 3-3.5 वर्षांमध्ये जवळजवळ एक परिक्रमा पूर्ण व्हायची. 12 36 म्हणजे जवळजवळ 40 वर्ष त्यांना लागले होते. ते त्यांचा जन्म अफगाणिस्तानमध्ये झालेला होता. क्षत्रिय वर्णाने क्षत्रिय होते. त्यांना वैराग्य निर्माण झाला आणि ते नर्मदा मैयाची परिक्रमा करण्यासाठी आले. संकल्प घेतला की आपल्याला भगवान शंकराचं साक्षात दर्शन व्हावं, म्हणून त्यांनी ती नर्मदा मैयाची परिक्रमा सुरू केली. परिक्रमा सुरू होत्या त्यांच्या 36 वर्ष होऊन गेलेली होती. 40 वर्ष झाली होती, परिक्रमा चालूच होती. पण मग त्यांना वाटलं की आपण एवढ्या परिक्रमा केल्यात, आयुष्य संपत आलंय. ज्या अपेक्षेनं ज्या इच्छेनं जे साध्य मनामध्ये धरून आपण परिक्रमा करतोय ते साध्य तर अजून काही प्राप्त झालंच नाही, ते फल तर अजून मिळालंच नाही. मग आपलं हे शरीर ठेवायचं तरी कशाला? आणि मग कोणालाच काहीच बोलले नाही. रात्रीच मध्यरात्रीच म्हणजे 2-2:30च्या सुमाराला उठले आणि आता आपलं हे शरीर नको. इतके दिवस आपण परिक्रमा केली तरी आपल्याला भगवान शंकराचा साक्षात्कार झाला नाही. आणि म्हणून त्यांनी देह आपण नर्मदा मैयामध्ये जाऊन जलसमाधी घ्यावी, देहाचं विसर्जन करावं, देह त्याग करावा म्हणून रात्रीच निघाले. 2:30-3च्या टायमाला गंगेवतीला नर्मदा मैयाजवळ आले.
आत गेले. पण आश्चर्य हे की मध्यभागी गेले. खूप म्हणजे नर्मदा तिथं जर आता तुम्हाला स्थानाचं नाव आठवत नाही ते कोणतं स्थान आहे ते, खूप खोल पाणी आहे तिथं. पण आश्चर्य हे की ते गोट्याच्या खाली गेलेच नाही. गोट्यात एवढंच पाणी त्याचं. आणि मध्यंतरी जाऊन अशी उभे राहिल्यानंतर 2:30-3च्या वेळेला रात्री कोणी जागं नाही, काही नाही, अशी 4-5 वर्षाची लहान मुलगी अशी जवळ आली आणि त्याने त्या महात्म्यांच्या असं कळंगळीला धरलं. बाबा, तुम्ही का बरं असं मरण्याचा विचार करताय? का तुम्ही जलसमाधी घेण्याचा विचार करताय? चला बाहेर चला. असं ज्यावेळेला हाताला धरून त्या वड्याला तिने विचार केला, अरे बापरे, कुठे रात्री मध्यरात्री आपण कुणाला सांगितलं नाही, कुणाला बोललं नाही, फक्त मनामध्ये ठरवलं होतं. आणि ह्या मुलीला कसं काय कळालं? मग त्यांनी विचारलं की बाई तू कोण आहेस? तू नर्मदा मैया आहे का? म्हणजे हा, मी नर्मदा मैयाच आहे. एवढ्या मध्यरात्री तुमच्याजवळ तुम्हाला येऊन बोलणारी माझ्याशिवाय दुसरं कोण असणार आहे? मी नर्मदा मैयाच आहे. नाही, मग मला दर्शन द्या. मग नर्मदा मैयानं दर्शन दिलं चतुर्भुज रूपामध्ये. दर्शन घेतलं नर्मदा मैयाचं. मी सांगितलं, मग विचार शरीर सोडण्याचा याच्याकरता केला की मी परिक्रमेचा आरंभ जो केला तो संकल्प करून तो कशासाठी? भगवान शंकराचं दर्शन व्हावं या उद्देशाने. आणि अजून मला दर्शन झालं नाही. 36 वर्ष होऊन गेले. मी कशाला या शरीर ठेवू? जिवंत कशाला राहू? मला मी हसले सांगितलं, अहो महात्मा, अहो 36 वर्ष काय, तुम्ही ज्यावेळेला पहिली परिक्रमा केली, दुसऱ्या परिक्रमेला ज्यावेळेला तुम्ही काही लोक जमा केले, जमा केला आणि तुम्ही परिक्रमा सुरू केली, तेव्हापासूनच भगवान शंकर तुमच्या सेवेत आहे. जसं नाथ महाराजांच्या घरी पांडुरंग परमात्मा वेगवेगळे रूप घेऊन 36 वर्ष राबला. 36 वर्ष नाथ महाराजांची सेवा केली. तसं भगवान शंकर 36 वर्षापासून तुमची सेवा करतात. कोण आहे? मग त्यांनी सांगितलं की तुमच्या रसोई घरामध्ये स्वयंपाक करणारा जो केशवदास म्हणून जो आचार्य आहे तोच भगवान शंकर आहे. आणि मग त्यांना आठवायला लागलं सगळ्या गोष्टी की हा कधी काही सामान नसलं तरी काही सांगत नाही. जो स्वयंपाक करायला सांगितला तो लगेच करतो. त्यांनी केलेले घडलेले चमत्कार मग सगळे एक एक आठवायला लागले. आणि मग भगवान शंकराचं दर्शनासाठी मग नर्मदा मैयानं सांगितलं तुम्ही जा, तुम्हाला दर्शन होईल. ते आले परत, जिथं दिंडी होती त्यांची थांबलेली तिथं आले, पाहिले तर ते त्या स्वयंपाका ह्याच्यामध्ये जाऊन पाहिलं तर ती भांडे घासत होते. पण आता माया असते, अज्ञान असतं, लगेच पडदा निर्माण करते आपल्या दृष्टीवर, बुद्धीवर. त्यांना वाटायला असला कुठं महादेव असतो काही, असं कुठं भगवान शंकर थोडे असतात, भांडे घासत बस असं वाटलं. तेवढ्यात लगेच तिथं नर्मदा मैयाने सांगितलं, मनामध्ये असा विचार करू नको, तुला भगवान शंकराचं दर्शन हवं आहे ना, हा जा, त्यांना फक्त स्पर्श कर. गेले पुढं महात्मे. आणि तो जो आचार्य होता उभा होऊन तो काहीतरी करत होता, असं फक्त हाताला पाठीमागून स्पर्श केला. आणि स्पर्श केल्याबरोबर हाताला काय स्पर्श झाला त्याने असं पाठीमागं पाहिल्याबरोबर भगवान शंकराचा साक्षात्कार त्या महात्म्याला. 3 नेत्र, जटाजूट, ते द्वितीयाचा चंद्र मस्तकावर धारण केलेला,
व्याघ्रांबर धारण केलेला, हातामध्ये त्रिशूळ, रुद्राक्षाच्या माळा, गजचर्म व्याघ्रांबर, संतांनी आपल्यावर असं ते भगवंताचा साक्षात्कार झाला, साष्टांग दंडवत घातला, जीवन त्यांचं कृतकृत्य झालं. असं म्हणजे हा एक उदाहरण म्हणून सांगितलं तुम्हाला. असा प्रत्येक जण ज्याने परिक्रमा केली त्यांना त्याची काय येते, अनुभूती येते, काही ना काही. नर्मदा मैया कोणत्या ना कोणत्या रूपात त्यांना काय येते, दर्शन देते. विठ्ठल विठ्ठल तीर्थयात्रा केल्यानंतर आपली सगळी पाप धुवून जातात. पाप धुवून गेल्यानंतर आपलं चित्त शुद्ध होतं आणि भगवत दर्शनाची योग्यता आपल्या ठिकाणी निर्माण होते. जोपर्यंत आपल्या ठिकाणी पाप असतं तोपर्यंत देव दर्शन देत नाही. म्हणून तीर्थयात्रे जाय चुकू नको. नाही म्हणले पण आता सध्या मला काम जास्त आहे, नंतर जाऊ की. नंतर कशाचं, अरे हे आयुष्य थोडं आहे. अल्पायुष्य मानव देह शतगणे येते अर्धरात्र खाय, पुढे बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी ते पाय. अल्पायुष्य, शतवर्षाची गणना, 100 वर्षाचं आयुष्य, त्याच्यातील सगळे 100 वर्ष जगतीलच असं नाही. क्षणभंग आहे, कोणाचा फुगा कधी फुटत काही सांगता येत नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, हरी सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोराही वळसाला. आणि जरी 100 वर्ष झालं, आता तारुण्य अवस्थेमध्ये जर तू हे नाही केलं, पुढे तुझे हातपाय पुन्हा चालणार नाही, हातापायात ताकद राहणार नाही. जरी तुला इच्छा झाली तीर्थयात्रा करायची तरी तुला चालता येणार नाही. म्हणून जोपर्यंत तुझ्या अंगात शक्ती आहे, तू तरुण आहेस, जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंतच ही तीर्थयात्रा करून घे. जव हे सकळ सिद्ध आहे, ह्या गोष्टी जोपर्यंत सिद्ध आहे, चालण्याकरता पायात ताकद आहे, आपण चालू शकतो, तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्यावी. जोपर्यंत आपले हात धडधाकट आहेत, आपण देऊ शकतो, तोपर्यंत दान द्यावं. एकदा हातातलं गेलं की पुन्हा काही नाही. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुली स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. असं तुकोबारायांनी या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये अत्यंत महत्त्वाचा तीर्थयात्रेविषयीचा उपदेश केलेला आहे. आणि आपली महाराज मंडळी हे सर्व नर्मदा मैयाची परिक्रमा करून आलेले आहेत, तीर्थयात्रा हे करून आलेले आहेत. आता पुढा अभंग मोठा आहे, 4 चौकडी अभंग आहे. आपली वेळ झालेली आहे, सगळा अभंग काय म्हणत नाही, सगळं आता सांगतो त्याचा. विठ्ठल विठ्ठल जव काळासी धुई ठेला, तव तो हरिगुण गाय ऐक वहिला, मनी भाव धरुणी भला, नवंची त्याला चुकू नको. तीर्थयात्रा कर बाबा, पण जोपर्यंत काळ अजून दूर आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करून घे. नाहीतर काळ येऊन उभा राहिला म्हणला आम्ही तीर्थयात्रा करतो, थोडासा पुन्हा वेळ देणार आहे, पुन्हा थोडासा अवकाश आहे. जोपर्यंत आपल्याला काळाने अवकाश दिलेला आहे तोपर्यंतच आपण ही सगळी साधना करून घ्यावी. जवळ काळ असे दूर ठेला, अजून काळ दूर आहे, तोपर्यंतच हे सगळं करून घ्यावं. तीर्थयात्रा करावी. आणि तीर्थयात्रा करत असताना म्हणजे
एसीच्या गाडीमध्ये झोपून पिक्चर पाहत जायचं नाही तीर्थयात्रेला. मग गात जागा प्रेम मागा विठ्ठला, गात जायचं असतं. नाचत जाऊ त्याच्या गावारी खेळ्या सुख दे. गाडीना नाही, पायी जायचं, नाचत जायचं आणि गात जायचं. गात गेलं पाहिजे, भगवंताचं नाम गात गेलं पाहिजे. म्हणून जव काळा शेदू विठेला तव तू हरिगुण गाय. हरीचे गुण गा, नसले गाता येत ऐक. हरिगुण गाय ऐक वहिला. वहिला म्हणजे लवकर पटकन घाई करायची सरळ हरिगुण गाण्यासाठी आणि ऐकण्यासाठी. हरिगुण गाय ऐक वहिला. आणि हे गात असताना स्वराकडं तालाकडं जास्त लक्ष न देता मनी भाव धरुनी भला, मनामध्ये चांगल्या प्रकारचा भाव धारण कर. भावी गावी गीत शुद्ध करण्या चित्त. असं मनामध्ये भाव, प्रेम, श्रद्धा, विश्वास धारण कर. मनी भाव धरुनिया भला. तो काय पुढं नवंशी त्याला चुकू नको. आणि ही साधना करण्याविषयी वंचना करू नकोस. ही साधना करायला तू चुकू नकोस. अजून काय कर, जोडून धन घाली माती. ब्रह्मवंदे पूजनयती सत्याचरण दयाभूती. कवी सांगाती चुकू नको. जोडून धन घाली माती. लोक ही शास्त्राने सांगितलेली, साधू संतांनी सांगितलेली साधना करण्याच्या ऐवजी ही साधना केल्यानंतर आपल्याला भगवत साक्षात्कार होणार आहे, आपला उद्धार होणार आहे, आपण मुक्त होणार आहोत, ही साधना न करता केवळ पैसा कमवीत बसतात. पैसा 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 हाय पैसा मिळवितात कुठेतरी पुरून ठेवतात आणि एक दिवशी मरून जातात आणि पुन्हा तिथं भूत होऊन राहतात. तुकोबाई म्हणतात, बाबा असं नको करू. जोडून धन न घाली माती. हे न घाली मातीचे दोन आहोत. पूर्वी लोक हे बँका नव्हत्या, आता बँकेत ठेवतात. पूर्वी मातीत ठेवायचे म्हणजे उकळून ठेवायचे. उकळून ठेवण्याला मातीत घालणं म्हणतात. जोडून धन न घाली माती. मातीत घालू नका म्हणजे पुरून ठेवू नको. मग काय कर, त्याचा विनियोग चांगला कर. धन कमाव, जोडून धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. धन मिळव पण मग त्याचा विनियोग चांगला कर. काय कर, ब्रह्मवंदे पूजन यती. जे ब्रह्मवंद आहेत, ब्राह्मण आहेत किंवा ब्रह्मज्ञानी महात्मे आहेत, जे यती आहेत, संन्यासी आहेत, अशा संत महात्म्यांचं तू काय कर, पूजन कर, त्यांची सेवा कर, त्यांना जीव घाल. त्यांच्या पूजनासाठी त्यांच्यासाठी त्या धनाचा विनियोग कर. कारण धन जे मिळवायचंय ते त्याच्यासाठीच. आणि जर धन त्याच्यासाठी मिळवायचंय, त्याच्यासाठी मिळवायचं असताना तू धन मिळवून जर ते केलं नाहीस तर मग ते वाया जाईल. त्या धनाने मग तू बाकीचं काहीही केलंस, बायकोला डोळे आणले, नामका आणलं, ते आणि हे केलं, ते केलं, ते केलं, हे सगळं काय होईल, वाया जाईल. कारण जे ज्याच्यासाठी असतं त्याच्यासाठी नाही केलं की ते वाया जातं. आणि वाया गेलं त्याला आपण म्हणतो मातीत गेलं. असं धन कमवून जर तू संत महात्म्यांची सेवा नाही केली तर ते मातीत जाईल. असं मातीत घालू नकोस. जोडून धन न घाली माती. ब्रह्मवंदे पूजन यती सत्याचरण. सत्याचरण कर. शास्त्राने जसं सांगितलं तसं वाग, खरं बोल. आणि भूतमात्राविषयी दयांत कर्णामध्ये बाळग. सत्याचरण दया भूती. आणि असं आचरण करून, असंच कर्म करून, हे कर्म परलोकाला जाताना सोबती बनव. करी सांगाती चुकू नको. कारण आपण इथून ज्यावेळेला जातो ना त्यावेळेला पैसा सोबत येत नाही, घर जमीन जुमला काही सोबत येत नाही.
आईबाप सोबत येत नाही, भाऊ बहीण बायको मुलं काही कोणी सोबत येत नाही. आपल्या सोबत येणारं जे असतं ते आपलं काय असतं? कर्म कर्मानुगो गच्छति जीवयेका. आपलं कर्म आपल्या सोबत येतं, ते आपल्या सोबती असतं. म्हणून चांगलं कर्म करून, भूतमात्राविषयी दया बाळगून, दया करून, सत्याचरण करून त्याला सोबती बनवा. तुकोबाराय म्हणतात, खरी सांगाती चुकू नको विठाल 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 पांगिला नव्हे विषय संगी, काम क्रोध लोभ मोह त्यागी, राहे संत संगी चुकू नको. दशा यौवन बाणली अंगी. शरीरामध्ये तारुण्याची दशा प्राप्त झालेली आहे. तारुण्य प्राप्त झाले. तारुण्यामध्ये माणसं कुणाला जुमानीतच नाही. आईबापाचं ऐकत नाही, गुरुला ऐकत नाही, गुरुचं ऐकत नाही. कुणी शहाणे एखाद्या विद्वानाने कुणी शहाण्या सुद्धा सांगितलं काय नाही, मस 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 करतात नुसतं. तारुण्याचा माज असतो, काहीच कुणालाच मोजित नाही. तुकोबाराय म्हणतात, बाबा असं नको. तारुण्याची दशा जरी तुला प्राप्त झालेली असली तरी विषयाची आसक्ती, त्या विषयाच्या आसक्तीनं असा पांगळा होऊ नकोस, पंगिस्त होऊ नकोस, त्याच्या अधीन होऊ नकोस. पांगिला नव्हे विषय संगी, विषय संगी पांगिला नव्हे. विषयाच्या आसक्तीनं पंगिस्त होऊ नकोस. मग काय कर? काम क्रोध लोभ मोह त्यागी. काम क्रोध लोभ आणि मोह यांचा त्याग कर. कारण हे काम क्रोध आणि लोभ हे आपल्याला नरकाला घेऊन जाणार आहे. हेच तर आपल्याला पाप करायला होतात. अर्जुनाने विचारलं होतं की आपल्याला पाप कोण करायला होतं? मनुष्याची इच्छा नसताना सुद्धा मनुष्य पाप का करतो? भगवंताने सांगितलं, कामहेश क्रोधेश गजगुण समुद्भवा महाशनो महापाप्मा विद्येन मिहमैनम. अशी काम क्रोध त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः काम क्रोधस्तथा लोभस् तस्मादेतत्त्रयं त्यजे. हे तीन नरकाचे दरवाजे, हे नरकाला घेऊन जाणार आहेत. काम क्रोध आणि लोभ, आणि त्याच्यातही मोह आहे. म्हणून भगवान सांगतात त्यांचा त्याग करतो. तुकोबाराय म्हणतात की काम क्रोध लोभ मोह त्यागी. काम क्रोध लोभ मोहाचा त्याग करून एक ध्यानात ठेव, काय? राहे संत संगी. संतांच्या संगतीत राहा, दुष्टांच्या संगतीत राहू नको. दुःसंग सर्वथैव त्याज्यः. दुःसंग हा सर्वथा त्याज्य आहे. संतांच्या संगतीत तू राहा. संतांच्या संगतीत राहण्याच्या बाबतीत चूक नको करू. राहे संत संगी, चुकू नको. आणि हे मी जे सांगतोय हे जर तू केलं नाहीस आणि तू नुसताच कमीत बसलास तर मग काय होईल? शेवटच्या चरणात पुढे संचित गाईला बाई, पुढे संचित गाईला बाई.
जर आपण तीर्थयात्रा केली नाही, भगवंताचे गुण गायले नाहीत, सत्याचरण केलं नाही, म्हणजेच भगवत प्राप्तीचं हिताचं साधन आपण काहीच केलं नाही आणि नुसता संसार 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 करत बसलो, पैसे कमीत बसलो, विषय कमीत बसलो, तर तुकोबाबाई म्हणतात की मग ज्या वेळेला यम येईल, यमाची आज्ञा होईल, यमदूत ज्या वेळेला येतील तव मग तेथे नचले काही, मग त्यावेळेला तुझं तिथं काहीच चालणार नाही. सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, सगळं इथंच राहील सगळं. मग पुढे संचित जाईल ग्वाही. आपण जे कर्म केलेलं आहे ते कर्म आपल्याला साक्ष म्हणून पुढे जाईल आणि तिथं मग आपल्याला आपलं जसं कर्म आहे तसं यम आपल्याला काय देईल, त्याचं फल देईल. पाप असेल तर शिक्षा देईल, पुण्य असेल तर मग आपल्याला उत्तम लोकांची प्राप्ती होईल आणि जसं कर्म असेल तसं आपल्याला फल देईल. तुका म्हणे तई यम आज्ञा, ज्या वेळेला यमाची आज्ञा होईल त्यावेळेला असं होईल. म्हणून तू नुसतं पैसे कमीत बसू नको बाबा, जरी कमवलीस तरी त्याचा विनियोग चांगला कर. म्हणून धन न घाली माती, ब्रह्मवंदे पूजन येती, सत्याची दया होती, कवी सांगाती चुकू नको. झालेली सेवा भगवान पंढरीनाथांच्या चरणी, ज्ञानोबाबांच्या चरणी, आदिशक्ती भगवती नर्मदा मातेच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊया. तरी न्यूनते होते अधिपती सरते करुणे ज्ञान तुमते विनवितो असे. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम, माऊली नाराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम. आरती होईल. आरती